सुद्धा खेळावं लागतं. परंतु ह्या प्रीमियर लीग मोठ्या मोठ्या नावांनी जिंकल्या जात नाहीत, त्या कॉम्बिनेशननी जिंकल्या जातात. ज्या टीमचं कॉम्बिनेशन चांगलं ती टीम प्रीमियर लीग जिंकते. त्याच्यामुळे जरी मोठे खेळाडू असतील त्याला स्थानिक खेळाडूंना त्यांच्याशी जुळून घ्यावंच लागतं. आणि त्याच्यामुळे या प्रीमियर लीगची सुद्धा एक वेगळी मजा आहे. आणि आपण सध्या पनवेल प्रीमियर लीग पाहतोय. रायगडमध्ये मोठमोठ्या प्रीमियर लीग होताना पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीग देखील आपण नुकतीच सोनारीला पाहिली किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा प्रीमियर लीग येतील. परंतु उरण पनवेल दोन असे तालुके आहेत आणि माझ्या मते येणाऱ्या कालावधीमध्ये अनाउन्समेंट सुद्धा झालेली आहे. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत रायगड ठाणे प्रीमियर लीग आपल्या भेटीला येते आणि 4 व्हीलर कार तिकडे सुद्धा असणार आहे. फलंदाज गोलंदाज मोटरसायकल असणार आहे. आयोजक पुन्हा एकदा ते फोटो आपल्याला पाहायला मिळतात. फायनल सम्राट ज्यांना म्हटलं जातं बैलगाडी क्षेत्रातील सुद्धा दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी. आणि ठिकाण हेच असणार आहे राधे एंटरप्राइजेस मैदान चिर्ले. आणखीन एक मोठा महासंग्राम याच क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. फॉर्मॅट बदलत आहेत, नाव तेच आम्ही कित्येक वर्ष झळकताना पाहतोय, राधे एंटरप्राइजेस. जासीचे गोलंदाज इकडे पाहायला मिळत आहेत. साईज मात्रेल तर आम्ही पाहिलंय, संयम मात्रे ज्याने आरपीएल मध्ये मेडनवर टाकली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईचा वंडर बॉय ज्याने सुरुवात केली शिवडी मुंबईमधून आणि त्याच्यानंतर जगभर ज्यांच्या नावाचा डंका पिटला गेला. बॅटिंगसाठी फरदीन काझी पाहायला मिळत आहेत. परंतु उरण पनवेलचे खेळाडू सुद्धा काही कमी नाही आहेत. मजा येणार आहे या मॅचला. 5 षटका आणि 5 ओव्हर, 5 बॉलर वापरायचे 5 षटकांमध्ये, याची नोंद आपण घ्यायची. सुरुवात व्हाईट बॉलने झाली आहे. फरदीन पासून थोडासा दूर बॉल ठेवला आणि इकडे चॅलेंज केलेलं आहे पंचांच्या निर्णयाला या व्हाईटच्या बाबतीत. योग्य बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला, हा बॉल योग्य आहे. यस, रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे. आणि 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये एका बाजूला दादरपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते, एका बाजूला चिर्ले टीम पाहायला मिळते. यांच्यामधील महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. संयमचा हा बॉल वेगात होता, वेग प्रचंड या खेळाडूकडे. आणि आज काहीतरी करून दाखवायची संधी आहे. ज्यावेळेला आपण ऑल इंडिया लेवलच्या खेळाडूंबरोबर, आयकॉन बरोबर विरोधात खेळतो ना, आपल्याला सुद्धा एक ऊर्जा मिळते. आज मी काही केलं तर माझ्याही नावाची चर्चा होणार आहे महाराष्ट्रभर आणि त्याच्यामुळे या खेळाडूंमध्ये सुद्धा ऊर्जा पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळालाय. फरदीनला बीट करताना पाहायला मिळत आहेत. फरदीनकडे 360 बॅटिंग आहे, वेगवेगळे फटके आहेत, परंतु योग्य वेळेला ते दाखवावे सुद्धा लागणार आहेत. आणखीन एक चांगला बॉल इकडे येताना पाहायला मिळालाय. 3 बॉल टाकले. जासई हे सुद्धा एक महत्वाचं गाव आहे आणि क्रिकेटला दर्जा नेहमीच जासईचा देखील पाहायला मिळालाय. यावेळेला फटका खेळलाय खबरच्या दिशेने. अहो, सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न राहिला तिकडे. मिड ऑफचे फिल्डर थ्रो जोपर्यंत करतील, थ्रोही केला, यष्टांच्या अगदी दिशेने केलाय, परंतु पहिली धाव घेतली गेलेली आहे. संयमची गोलंदाजी लाजबाब राहिलेली आहे. मी आभारी असणार आहे दीपक शेठ, संतोष शेठ आपल्या, की या स्पर्धेचा पुन्हा एकदा घटक होऊ शकलो. जी स्पर्धा पाहायला यायचो आणि सकाळ सकाळपर्यंत मुंबईवरून इकडे येऊन थांबायचो, त्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. टप्पा पडतोय. बॉल थोडंसं वळण घेताना पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल इकडे घोषित करताना पाहायला मिळत आहेत. खूप महत्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळाची एक वेगळी मजा आहे. प्लॅनिंगनुसार क्रिकेट खेळावं लागतं, ओव्हरनुसार खेळावं लागतं, बॉलनुसार खेळावं लागतं. दिवस आहे की रात्र त्यानुसार सुद्धा खेळावं लागतं. खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो.
हाई बॉल टप्पा पडतोय, थोडासा कट बाहेर गेलाय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आणि धावफलक जर पाहिला तर आता पुढे जात असताना पाहायला मिळतोय 3 धावा धावफलकावर, एक एक रन मात्र खूप महत्वाची असणार आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये. जय पवार पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत, लोकप्रिय पंच आहेत महाराष्ट्रातील. हा बॉल थोडासा पुढे केलाय, ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला, त्याच वेळेला थोडासा ढकलला देखील आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत एक रन पूर्ण देखील केला गेलेला आहे. चिरले आता बदललंय, चिरले अगदी आता अटल सेतूच्या माध्यमातून इकडे कनेक्ट झालाय. त्याचबरोबरने जर पाहिलं तर खूप सारा बदल, कारण एअरपोर्ट आलं आजूबाजू, त्याचबरोबर JNPT, त्याचबरोबर लोकल, त्याचबरोबरने अटल सेतू, हा संपूर्ण परिसर बदलला. यावेळेला स्ट्रोक खेळलाय कव्हरच्या क्षेत्रात, खाली क्षेत्र होतं, रेस लागली आहे बॉल आणि फिल्डर यांच्यामधील. शेवटच्या क्षणी बॉलला आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय खरा, आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण, तिसरीचाही कॉल दिलाय, चुकीला माफी नाहीये. या 3 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, धावसंख्या पुढे गेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 6 धावा. प्रत्येक 7 धावा धावफलकावर पहिली ओव्हर संपल्यानंतर. पहा बैलगाडा क्षेत्रात देखील ज्या वेळेला महबूबचं नाव आलं त्यावेळेला आपोआपच दीपक शेठ पाटील म्हटलं तर राधे एंटरप्राइजेस चिरले म्हणजे आपले क्रीडा स्पर्धेचे आयोजक आहेत, आणि त्यांचा महबूब आज महाराष्ट्रभर त्याच्या नावाची चर्चा होते. त्याही वेळेला थोडंसं नक्कीच आपुलकी जरूर निर्माण झाली. असा हा क्रिकेटचा सोहळा गेली कित्येक वर्ष या गावामध्ये आयोजित होतोय. माझ्या मते मैदान बदललंय, म्हणजे ते पलीकडल्या बाजूला होतं, आता ते इकडे आलंय, परंतु इकडेही चांगल्या सुविधा आहेत. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. युट्यूबला लाईव्ह आहे ही स्पर्धा, समोर एक मोठी स्क्रीन पाहायला मिळते, म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये. आणि 4 व्हीलर हे समीकरण राहिलंय. राधे एंटरप्राइजेसची स्पर्धा म्हटलं तर 4 व्हीलर, आणि ती याही वर्षी लक्ष वेधून घेते. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीसाठी प्रणित कणेकर, ज्यांनी मागील मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना फक्त एकच धाव दिली होती. तेच गोलंदाजीसाठी येत आहेत दादरपाड्याचे खेळाडू. यावेळेला फरदीन काझी पॉइंटच्या कव्हर पॉइंटला मात्र खेळलाय, खाली क्षेत्र निवडलं, संधी मिळाली, संधीचं सोनं, 4 चौकार. चौकार आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव निर्माण केला खरा, परंतु या ओव्हरमध्ये तुटून पडलेत फरदीन काझी. थोडीशी उसळी होती, त्याचाही फायदा घेतला. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचाही फायदा घेतला गेलेला आहे. पहा, या सगळ्या प्लॅनिंग, या सगळ्या रणनीत्या तुम्हाला क्रिकेटमध्ये बनवाव्या लागतात. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, पंचांनी आपले हात फैलावलेले आहेत, आणि पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील रन पाहायला मिळत आहेत. मागील मॅचमध्ये सुद्धा अवंतर काही कमी नव्हत्या, पहिल्या डावात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या, 13 आल्या होत्या, म्हणजे 6 नाही तर 8 ओव्हर टाकल्या गेल्या होत्या असं म्हणावं लागेल. यावेळेला फटका खेळलाय, परंतु हा फटका फसलाय, बॉल हवेत. यस, प्रणित याही मॅच मध्ये की फॅक्टर राहत आहेत. फरदीन काझी होत आहेत आउट, विकेटचं पतन. ज्या वेळेला स्ट्रोक खेळला ना त्याच वेळेला फरदीन निराश होताना पाहिला मिळाले. त्याच वेळेला त्यांना कळलं होतं मी चुकलोय, परंतु चुकीला माफी नाहीये, त्यांना माघारी परतावं लागतंय. 12 धावा धावफलकावर आहे. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस हा क्रिकेटचा दिवस आहे, आणि चिरल्यामध्ये आपण आहोत, जिकडे उरण आणि पनवेल रायगड जिल्ह्यातील आणि क्रिकेटच्या दृष्टीने महाराष्ट्रातील देखील 2 महत्वाचे तालुके औद्योगिकदृष्ट्या महत्वाचे आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर या प्रत्येक बाबतीत या उरण पनवेलची चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळते. आणि टेनिस क्रिकेटमध्ये
प्रतिभावंत खेळाडू मात्र सातत्याने या दोन तालुक्याने सुद्धा दिलेले आहेत. असे हे दोन तालुके आज क्रिकेटच्या नकाशावर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. कारण आहे ही राधे एंटरप्राइजेसची स्पर्धा. वेगात बॉल टाकलाय, प्रचंड वेग पाहायला मिळालाय. अपील केलं परंतु अपिलाचा प्रभाव तिकडे नाही पडलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना पाहायला मिळते. शुभम पाटील आलेले आहेत, बामणडोंगरीचे खेळाडू आहेत. यस, लेग बायच्या स्वरूपातील रन कळवत आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 13 रन झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहू शकता शुभम आहेत बामणडोंगरीचे, दुसऱ्या बाजूला विशाल जितेकर अनुभव संपन्न खेळाडू आहेत. रायगडातील दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये विशाल जितेकर हे नाव येतं. आपल्या दापोली गावासाठी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. टीमला अग्रक्रमांकावर आणलं. स्वतः मात्र ॲज अ कॅप्टन खूप चांगली भूमिका त्यांची राहिली. दुसऱ्या बाजूला दादरपाड्याचे प्रणित यांना आपण पाहतोय. छोटी छोटी गावं आहेत उरण पनवेल तालुक्यातील, परंतु ती सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून चर्चेत येताना पाहायला मिळाली. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. आता मात्र या बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. वा वा वा, विशाल जितेकर ब्रँडेड फटका, षटकार. चांगला फटका आलाय. दबावाला थोडंसं हटवण्याचं काम केलं. बॉल थोडासा मागे राहिला, वळू दिला आणि त्याच्यानंतर बॅट वळवली आहे. चांगला पिक केला आणि षटकार वसूल केलाय. धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे. हो 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 हो, आता वळवलाय, आता वळवलाय प्रणितने. अगदी पुढे टाकला बॉल. त्याच्यानंतर बॉलचं होणं, टर्न होणं पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. हा बॉल पुढे होता, थोडीशी फ्लाईट दिली होती आणि त्याच्यामुळे विशाल तिकडे फसले. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. रन झालेले आहेत 19. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा. धाव फलकावर 1 विकेट माघारी परतलेली आहे आणि एका बाजूला क्रिवा निशांत 11 दादरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि वेळ झालीये स्विंग बॉलची. स्विंग बॉल, जो बॉल चांगला स्विंग होतोय, म्हणजे अपेक्षित जो नॉर्मल होतो त्याच्यापेक्षा जास्त स्विंग होतोय आणि तोच बॉल आता घेऊन येतील गोलंदाज. पाहूया विशाल जितेकर, महत्वाची भूमिका त्यांची असेल. शुभम युवा टॅलेंट आहे. आज ते टॅलेंट दाखवावं लागेल इकडे सुद्धा त्यांना, कारण क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला दररोज सिद्ध करावं लागतंय. तुम्ही काल काय केलं हे महत्वाचं नाहीये. कालची 50 आज 0 पासून सुरुवात होणार, आज 51 पासून सुरुवात नाही होणार. त्याच्यामुळे तुम्हाला आजही चांगलं खेळावं लागणार आहे. पहिला बॉल थोडासा पुढे हळूवार पद्धतीने फक्त ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय विशाल जितेकर आणि 2 रन कंप्लीट करतायत. 2 मास्टरमाइंड कॅप्टन एकमेकांच्या विरोधात आहेत. एका बाजूला योगेश पेनकर आहेत, एका बाजूला विशाल जितेकर आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे, 21 वर गेली आहे. अगदी महत्वाचा सामना आहे. दोन्ही तालुक्याचंच नाही, अख्ख्या जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं लक्ष लागलं इकडे. भारतीय टेनिस क्रिकेटचं लागलंय, कारण भारतातील मोठमोठे आयकॉन आज रायगडात आलेत. हाही बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न खेळलाय खरा. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला होता. यस, थ्रो थोडासा वरून गेला. कदाचित थ्रो चांगला झाला असता तर रनआउट व्हावं लागलं असतं शुभम यांना. नशीब त्यांच्या बाजूने होतं. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 23 धावा धाव फलकावर. किट्स पहा ना किती सुंदर दिसत आहेत. प्रत्येक टीमला दिले गेलेले किट्स, आणि किट्स ही आज नाही कित्येक वर्षाची ओळख राहिली. राधे एंटरप्राइजेस या स्पर्धेचे करण मडवी हे देखील इन ऍक्शन असतील.
यावेळेला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिलं मेला थोडंसं वेगात आलाय आणि उद्या मॅच आहे. आज सगळी काही पाहणी करायला आलेत. आपलंही स्वागत आहे. गावदेवी गावठाणलाही चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. 23 धाव फलकावर ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहिलं मिळते. हो हो हो, हा बॉल वेगात आलाय. अपील देखील तिकडे झालंय खरं. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिलाय. हो, ही चपळता दाखवली या दोन्ही बॅटरने. पहा, या ओव्हरमध्ये मोठा फटका नाही आला हरकत नाही. आपण सिंगल डबल तर घेऊयात आणि तेच पाहिलं मिळालं इकडे. येस सर. लेग बायच्या स्वरूपातील या 2 रन मिळत आहेत. पार्टनरशिप हळूहळू बिल्डअप होत चाललेली आहे. मॅच 5 ओव्हरची आहे, म्हणजे 5 ओव्हरची मॅच एक 50-60 मध्ये सुद्धा चांगली मॅच होऊ शकते, कारण एक स्विंग बॉल शुअर आहे. येस, 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. शुभम यावेळेला अपील पुन्हा एकदा केलं खरं. पंचांवर त्याचा प्रभाव नाही पडलाय. धावसंख्या पुन्हा एकदा लेग बाय चिरण पंच कळवतात. एकने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. उरण पनवेल प्रीमियर लीग आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर जोडलेले प्रेक्षक, या स्पर्धेचे संकल्प करते सर्वे सर्वा. महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं वलय ज्या स्पर्धेने दिलं ते म्हणजे राधे एंटरप्राइजेस. दीपक शेठ पाटील यांना आपण स्क्रीनवर सध्याच्या घडीला पाहतोय. चिरले गावात कित्येक प्रेक्षक ओ हो हो हो, यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न सफल झाले आणि इकडे दांडी 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 गुल विकेट आली आहे. आणखीन एक मागे खेळायला गेले आणि परंतु चेंडूच्या लाईन मध्ये नाही आले. विकेट येताना पाहिलं मिळते. 3 ओव्हरचा खेळ बघता बघता संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर सध्याच्या घडीला आहे 26 आहे. 2 ओव्हर बाकी आहेत आणि या 2 ओव्हरमध्ये जरी इकडे 25 आल्या, 25-30 आल्या तर एक चांगली धावसंख्या होऊ शकते, कारण एकतर 5 ओव्हर आहेत, 5 बॉलर आहेत आणि त्यात एक स्विंग ओव्हर आहे. त्याच्यामुळे 50 ची मॅच सुद्धा रंगू शकते. त्याच्यामुळे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किमान तुम्हाला 23-24 पर्यंत तरी जावं लागेल. रणनीती बनली जाते. प्लॅनिंग प्रत्येकाची पाहिजे. कोणता बॉलर आहे, कोणता बॅटर आहे, लेफ्टी आहे की राईटी आहे, या सगळ्या प्लॅनिंग होतात. आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा रणनीतिकार आलेत ना. या सगळ्या गोष्टी टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा दाखल झालेल्या आहेत. आपलं टेनिस बॉल क्रिकेट आता काही मागे राहिलं नाहीये. आपले खेळाडू आता जिओला, हॉटस्टारला, त्याचबरोबर विविध चॅनेलला पाहायला मिळाले लागलेले आहेत. मोठमोठ्या स्पर्धा आल्यात. येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी मोठ्या स्पर्धा येतील. 1-1 करोडच्या स्पर्धा आलेल्या आहेत. या टेनिस क्रिकेटमध्ये झालेले बदल आहेत आणि आपले खेळाडू जे छोट्या छोट्या गावात खेळणारे आहेत ते आता मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळायला लागले आहेत. अभिमानाची गोष्ट आहे. गावाच्या क्रिकेटने त्यांना पुढे आणलंय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या विविध स्पर्धांनी त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला आणि आज जर पाहिलं तर हे आपले टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू एका चांगल्या उंचीवर जाताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 ओव्हर आणि या 2 ओव्हरमध्ये किती रन बनणार याची चर्चा पाहायला मिळत आहेत. साईच्या प्रतीक मोकल यांच्या दिशेने जात आहेत काय पाहूया. टीम मॅनेजमेंट तिकडे विचार करतंय कोणते बॉलर आहेत ज्यांना आणायचं आहे, कारण शुभमची एक वेगळी स्ट्रेंथ आहे. मोनिश मोहिते जोडीला पाहायला मिळत आहेत. निमेश मोहिते दादरपाड्याचे खेळाडू आहेत निमेश मोहिते आणि जोडीला जर पाहिलं तर शुभम पाटील. शेवटचे 12 चेंडू पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आजच्या दिवसातील मॅच नंबर 3. एकंदरीत 6 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये होणार आहेत. सगळ्यांचं लक्ष असणार आहे या स्पर्धेवर. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. टॉससाठी यायचंय. दोन्ही टीमला विनंती असणार आहे. मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेव्याहाळ, निशांत 11 दादरपाडा आणि मल्हार अँड गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वेनोड, या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी यायचंय. 26 धाव फलकावर. योगेश पेनकर स्वतः बॉलिंगला. पहिला बॉल इकडे फुल टॉस, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न राहिला आणि कॅच
सुटली आहे तिकडे, संधी निर्माण केली होती खरी, परंतु कॅच नाही झाली आहे, कॅच नाही झाली आहे. योगेश स्वाभाविक आहे थोडंसं नाराज होतील, कारण ज्या वेळेला गोलंदाज एखादं प्लॅनिंग करत असतो आणि अंपायर सिद्धू काय सांगतायत, हो वेगळीच अदाकारी आहे. ऍक्च्युली आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये शंकर धोत्रे म्हणजे गोट्या नामक पंचांनी एक वेगळी अदाकारी सुरू केली आणि त्याच्यानंतर बरेचसे पंच आलेत. हेही पंच खास सांगलीवरून आलेत आणि खूप सारं वेगळे वेगळे टॅलेंट आहे त्यांच्याकडे. सिद्धू भाऊ आपणास देखील शुभेच्छा. या वेळेला वेगवान बॉल केला, ज्या वेगात आला त्याच वेगात टोलावला सुद्धा आहे. मागील बॉलवर कॅच सुटली आणि आता त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. आलाय मोठा फटका, सिक्सर. फटका खेळलाय, लांब लचक मारला. हा बॉल मागील बॉलच्या तुलनेमध्ये थोडासा पुढे केला होता. मागील बॉल जर पाहिलं तर फुलटॉस होता, हा थोडासा वेगात होता. त्याचाही फायदा घेताना पाहायला मिळाले. षटकार ठोकलाय, लांब लचक मारला गेला फटका इकडे पाहायला मिळाला. 34 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. बामण डोंगरीचे शुभम पाटील आणि जोडीला निमिष मोहिते. यावेळेला चांगल्या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला, त्यालाही ढकललाय, कव्हरच्या क्षेत्रात मात्र ढकललाय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. ही एक चांगली बाब केली आहे की बॅटरला नॉन स्ट्राईकला पाठवण्यामध्ये यशस्वी राहिले. त्याच्यासाठीचे सुद्धा काही प्लॅनिंग असतात की बॅटरला विकेट घेण्यासाठीचा बॉल, नॉन स्ट्रायकरला पाठवण्यासाठीचा बॉल, डॉट काढण्यासाठीचा बॉल, या सगळ्या रणनीत्या मात्र बॉलर्सकडे असतात. योगेश पेणकर यांचंही कारकीर्द जबरदस्त राहिलेली आहे. विकेट किपर, बॅटर, बॉलर, संघनायक, पुण्याच्या डिंगडॉंग टीमचे कॅप्टन, ISPL मध्ये सुद्धा कॅप्टन. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल चांगल्या ठिकाणी टाकलाय. पहा, पुन्हा एक चांगला बॉल इकडे येताना पाहायला मिळाला. एक षटकार आल्यानंतर चांगले चेंडू पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 बॉल चांगले टाकले, 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. म्हणजे बॅटरकडे काहीच पर्याय नव्हता बॉलरकडे खेळण्यापासून. निमेश मोहिते स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आज एक मोठा मंच मिळालाय. ओ हो 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 हो, हा बॉल बॅटची कडा घेत यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणखीन एक चांगला बॉल, फायटर जेट योगेश पेणकर. आणखी एक विकेट इकडे आलेली आहे. त्याचं कारण आहे पहिल्या जरी एक षटकार आला असेल, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. आताही जर पाहिलं तर हा चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला, बॅटची कडा घेत यष्टीरक्षकांकडे गेलाय. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. भिंगारीचे कुणाल नाईक आलेत. रायगडातील आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू म्हणून त्यांची देखील एक ओळख राहिलेली आहे. बरीच वर्ष ओळख राहिलेली आहे. पाहूया आज दादरपाडा संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतील. हो हो हो, बॅट अगदी वेगात फिरवली आहे, परंतु बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 35. येस, कांचन पालकर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. येस, 24 लाईव्ह इव्हेंट्स आम्ही मनापासून इकडे येस 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 साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. येस, तर 24 लाईव्ह इव्हेंटचं देखील कौतुक. खूप छान काम त्यांचं गेल्या काही वर्ष चाललंय आणि आपण अजूनही नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. योग्य बॉल होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा बॉल योग्य होता. तो का योग्य होता तेही दाखवलं गेलेलं आहे. ऑलरेडी शफल झाले होते आणि एक शेवटची ओव्हर मात्र आता बाकी आहे.
या ओव्हरमध्ये एक टीम म्हणत असेल 10च्या आतमध्ये ठेवायचं, एक टीम म्हणत असेल 15 पर्यंत न्यायचं. पाहूया या षटकामध्ये काय घडणार आहे. क्रिकेटच्या खेळाची एक वेगळी मजा आहे आणि आज मात्र मग ते क्रिकेट दिवसाचं असू देत, मग ते क्रिकेट रात्रीचं असू देत, मग ते क्रिकेट तालुक्याचं असू देत, मग ते क्रिकेट गावाचं असू देत, मग ते क्रिकेट व्यावसायिक असू देत किंवा प्रीमियर लीगचं असू देत. आज प्रीमियर लीगचं पाहतोय आपण. येस. 35 धावा धावफलकावर. शेवटचं षटक मात्र मार्गस्थ असताना पाहिलं मिळेल. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त पहा, तुम्हाला सिद्ध करण्यासाठी 5च ओव्हर मिळायला पाहिजेत असं काही नाहीये. एका ओव्हरमध्ये सुद्धा सिद्ध करू शकता, काही बॉलमध्ये सुद्धा सिद्ध करू शकता. आणि आता साईगावचे प्रतीक मोकल आलेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी या मानाच्या स्पर्धेमध्ये. हो, पहिला बॉल, त्याला दिशा दिली आहे, बॉल निघाल्या पाठीमागे, 1 रन तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 36 धावा धावफलकावर आहेत. या रात्रकालीन क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा पाहायला मिळत असते आपल्याला. आता मात्र खूप सारा बदल झालाय. टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती झाली आहे, टेक्नॉलॉजी आल्या, अगदी यूट्यूब आलं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्या मॅचेस आता नुसत्या यूट्यूब पुरत्या नाही, स्मार्ट टीव्हीवर गेल्या, मग आता अगदी टीव्हीवर देखील पाहायला मिळत आहेत. खूप सारे बदल आपल्या क्रिकेटमध्ये झालेले आहेत. रायगडमध्ये पूर्वी व्हॉट्सअपला अपडेट्स यायच्या, रकानेच्या रकाने भरून यायचे, ते त्याची एक मजा होती ज्यावेळेला युट्यूब नव्हतं. आजही येतात. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि तिकडे आहेत फिल्डर. यस, पकडली जाते कॅच आणि आणखीन एक विकेट. धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 5 पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला दादरपाडा आहे, एका बाजूला चिर्ले आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सोनू पाटील. पाहूया तुम्हाला किती बॉल खेळायला मिळालेत हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. सोनू, ओहो, इकडे पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. एफर्ट चांगले कॅच साठी झाले, खरे कॅच नाही झाली आहे, परंतु 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. प्रतीक शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी करतायत. फलंदाजापासून बॉल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि बॅटरला फसवतायत. पहिल्या प्रयत्नात बॉलची गती कमी झाली होती, परंतु बॉल अशा ठिकाणी पडला जिकडे फिल्डर नव्हते. 37 वर 4. उरण पनवेल प्रीमियर लीगचा आजचा महत्वाचा दिवस. दररोज याची चर्चा आहे, आज कोण आयकॉन येतोय, आज कोणत्या राज्यातून येतोय याची सुद्धा चर्चा आहे. आज आपला रायगडचा कोण आयकॉन आहे. यावेळेला मात्र बॅटच्या रडारमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला होता, बॅट फिरवली आणि बॉल फिल्डरच्या हातामध्ये. विकेटचं पतन. शेवटचं षटक आहे आणि काय बॉलिंग केली आतापर्यंत प्रतीक मोकल यांनी. 2 विकेट घेतल्या, फक्त 2 रन खर्ची केलेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे, परंतु कुठेतरी इकडे दादरपाड्या टीमला एखादा मोठा फटका आवश्यक आहे. या धावसंख्येला 40च्या पुढे न्यावं लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चिरल्याचे निर्दोष गरज दाखल झालेले आहेत. एक मोठा फटका टीमला मात्र सन्मानजनक स्थितीपर्यंत नेऊ शकतो, तो प्रयत्न करावे लागणार आहेत. साईच्या प्रतीक मोकलने कमाल केली आहे, चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे त्यांनी या शेवटच्या षटकामध्ये. ज्या वेळेला आपल्या गावचा खेळाडू चांगला कामगिरी करतो ना, प्रेक्षक जे युट्यूबला मॅच पाहतात त्यांना सुद्धा खूप छान वाटतं, अरे आपल्या गावचा मुलगा आहे, आज एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. सध्या साईकरांची ती भावना असेल. परंतु पाहूयात, निर्दोष दाखल झालेले आहेत.
चिरलेगावचे खेळाडू आहेत, घरचं मैदान आहे. यावेळेला फटका खेळला, परंतु हा फटका सुद्धा फसलाय. फिल्डर थोडेसे दूर होते. ओ हो 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 हो, काय कॅच पकडली आहे. सार्थक घरत त्या ठिकाणी होते आणि अफलातून झेल, कॅच वरची नजर त्यांनी काढलीच नाही. अगदी आजच्या संध्याकाळचा सर्वोत्तम झेल. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर पुन्हा पडझड पाहायला मिळते. शेवटच्या षटकात या साईच्या प्रतीकने कमालच केली आहे आणि काय कॅच घेतले इकडे सार्थकने. वा वा वा. अशा प्रकारच्या कॅच सोप्या नसतात, कारण बॉल त्यांनी अगदी जमिनीच्या लगत उचललाय. स्वतःला बॅलन्स करणं, अशा प्रकारच्या कॅच घेणं हे काही सोपं नाहीये, परंतु सार्थकने ते केलंय. प्रतीक मात्र अशा प्रकारचे गोलंदाजीचं समीकरण प्रत्येकाचंच असं बॉलरला वाटत असेल. 5 बॉल टाकलेत, 3 विकेट घेतलेत, 2 रन दिलेत. सोनू मैदानाच्या आतमध्ये आहेत खरे, परंतु 37 वर 6 म्हणजे अजूनही 1 बॉल बाकी आणि 1 बॉल सुद्धा काफी असतो क्रिकेटच्या खेळात. पुढे स्ट्राईकवर विशाल मात्रे. हॅट्रिकची संधी गोलंदाजांना. ऑप्शनच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. पंचांनी आपले हात फैलावले. वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 38 वर जाताना पाहिला मिळेल. थोडस अतिरिक्त वेग काढायला गेले आणि त्या प्रयत्नात ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळालाय. हो हो हो, हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. टॉस साठी कॅप्टन आलेले नाहीयेत याची नोंद घ्या. आलेत का? हा या. आणि इकडे बायच्या स्वरूपातील रन कळवली जाते खरी, आणि धावसंख्या जर पाहिली तर हा डाव इकडे संपताना पाहिला मिळतोय. गोलंदाजांनी केली चांगली कामगिरी, मागील मॅच मध्ये केलेला संघर्ष आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी मात्र गोलंदाजांनी केली. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा आहे, एका डावाचा नाहीये. रन झालेले आहेत 39, मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 40. परंतु दुसऱ्या डावात काय होणार ऐकूयात. मीरा भाईंदरचा गोड आवाज महाराष्ट्रातील नामवंत समालोचक मनीष पाटील सर यांना दुसऱ्या डाबामध्ये पाहत राहा. मानाची, प्रतिष्ठेची आणि राधे एंटरप्राइजेस चिरलेची पुरणपरवेल प्रीमियर लीग. चला आपण लुझर विरुद्ध लुझर असे दोन्ही खरं तर जखमी वाघ, एका बाजूला प्रसाद घर, दुसऱ्या बाजूला रोशन पाटील बाळा, मल्हार अँड गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उलवेनोड आणि त्यांच्या विरुद्ध मीर मयूर स्पोर्ट कुंडे वहाळ निशान दिलं दादरपाडा. टॉस जिंकलाय बाळानं. काय सांगशील एकंदरीत पहिल्यांदा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचंय आणि प्रसादनं अगोदरच सांगितलंय की कदाचित या मॅच मध्ये मी तुला भारी पडू शकतोय, कारण पहिल्यांदा बॅटिंग आले प्रसाद घराच्या वाट्याला. पण महत्वाची मॅच, लोवेश कोरच्या मॅचेस मनीष सर अगदी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाल्यात. या क्रीडांगणात 42 धावा देखील डिफेन्स होताना पाहिल्यात. अगदी पहिल्या रात्रीमध्ये देखील शेवटच्या एका बॉल पर्यंत मॅच रंगलंय. त्यामुळे याही मॅच कडे तुम्ही असं सोप्या नजरेने पाहू नका. अगदी या संध्याकाळामध्ये 12 मध्ये 13 देखील चेस झाल्यात. मगाच्या मॅच मध्ये 12 मध्ये आम्ही 19 चेस होताना डिपेंड होताना पाहायला मिळाल्यात. कदाचित याही धावा डिपेंड होतील का, आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये मनीष पाटील सरांचा आवाज. धन्यवाद पिपुल पाटील सर, खूप चांगलं काम आपलं उरण क्रिकेटसाठी, रायगड क्रिकेटसाठी राहिलेलं आहे. उत्तम समालोचन आणि तितकीच भूमिका आयोजकांसाठी सहकार्याची राहिलेली आहे. या अगोदर आपण चंद्रकांत शेट्टी सरांचा आवाज ऐकला. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचा हा आवाज, स्वतः खेळाडू, त्यानंतर संघमालक आणि त्यानंतर समालोचक या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं. आणि आता प्रत्येक आयोजकांचा पसंतीचा आवाज म्हणून चंद्रकांत शेट्टी सरांना ओळखलं जातं आणि त्यांची जादू पहिल्या डावात आपण ऐकली. आदरणीय दीपक शेठ पाटील आपण स्क्रीनवर पाहतोय, जसा आपण उल्लेख सातत्यानं ऐकतोय की द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, भव्य द्यायचं, आणि त्यासाठी ते गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील राहिलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांनी जर कोणतं काम हातात घेतलं तर ते भव्यच असेल, ते वेगळंच असेल,
ती ख्याती त्यांनी कमवलेली आहे असे आदरणीय दीपक शेठ पाटील आपण त्यांना स्क्रीनवर पाहतोय. आज या स्पर्धेचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसात सुद्धा तीच रंगत आपण पाहतोय. एका बाजूला क्रिकेट चालू आहे, एका बाजूला लावणी आपण पाहतोय आणि एका बाजूला क्रिकेटपटूंना जे पूर्ण भारतात उत्तम दर्जाचं आयकॉन क्रिकेट खेळून आलेले आहेत, त्या सर्व आयकॉन क्रिकेटपटूंना आपण या स्पर्धेनिमित्त त्यांचा खेळ दाखवताना पाहतोय. एव्हाना योगेश पेंडकरला आपण फक्त यष्टीरक्षण आणि फलंदाजी करताना पाहिलं होतं, पण त्यांनी आता गोलंदाजी सुद्धा केली. त्याचमुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तयारी ठेवायची असते आणि तीच तयारी प्रत्येकाला ठेवायची. आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की परीक्षेचा विषय जर कठीण आहे तर परीक्षा द्यायची नाही असं होत नाही. त्याचमुळे हा विषय थोडासा कठीण आहे टीम क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा संघासाठी, पण लढा द्यायचं नाही असं होत नाही. त्याचमुळे आपण काल 41 धावा जवळपास रोखताना पाहिल्या होत्या. आज 40 धावा रोखल्या जातील, बनवल्या जातील हा विषय तर नंतरचा आहे, पण पुढच्या 5 षटकांमध्ये आपलं सर्वस्व पणाला लावून खेळ द्यावा लागेल क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा या संघाला. मागचा सामना जिंकलाय आणि त्याचमुळे तीच आठवण मनात ठेवून हा सामना खेळावा लागणार आहे. जग त्यांनाच ओळखतं ज्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि पाहूया तेच वेगळे पण क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा संघाकडून पाहायला मिळेल का. पण कौतुक तर चॅलेंजर चिर्ले संघाच्या क्षेत्ररक्षणाचं व्हायला हवं, गोलंदाजांचं व्हायला हवं, ज्यांनी पहिल्या डावामध्ये फलंदाजांना ती संधी दिलीच नाही जास्तीत जास्त धावा बनवण्याची. फरदीन काझी लवकरात लवकर बाद झाले आणि त्यानंतर एका मागोमाग एक फलंदाज ज्यांच्यावर तो भरोसा होता तो भरोसा त्यांनी नाही टिकवला. त्यामुळे आता थोडंसं कठीण काम तर आहे गोलंदाजांसाठी, पण ते कठीण काम सुरू करण्यासाठी, कठीण काम सोपं करण्यासाठी प्रसन्न पाटील पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहे. स्वागत आहे सर्व क्रीडा रसिकांचं. राधेय इंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व 4था दिवस आणि हा सामना नंबर 3, तिसऱ्या सामन्याचा दुसरा डाव आणि दुसऱ्या डावाचं पहिलं षटक प्रसन्न पाटीलचं. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर सेंडर फलंदाज आहेत ते म्हणजेच प्रयास कोळी आहेत आणि नॉन स्ट्रायकर सेंडला योगेश पेडकर आहेत. सुरुवातीची ही जोडी महत्वाची असेल आणि ती जोडी फोडण्यासाठी पाहूया प्रसन्न पाटील कशा पद्धतीने डाव टाकतोय. जर डाव जिंकायचा आहे तर मग प्रतिस्पर्धी संघाला घाव देणं गरजेचं आहे आणि पाहूया तीच भूमिका प्रसन्न पाटीलची या षटकात पाहायला मिळेल का. पहिला बॉल उलट दिशेने खेळायचा प्रयत्न, अँगलला व्यवस्थित ओळखलं नाही. बॉल वेगानं विकेटकीपरच्या हातामध्ये, जितके जास्त डॉट बॉल तितका फायदा होणार आहे क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा संघाचा. गणित सोडवण्याची पद्धत ही योग्य पाहिजे, उत्तर अचूक मिळेल. पद्धत चुकली तर कितीही शोधा, उत्तर अचूक सापडणार नाही आणि त्याचमुळे सोपं आहे खरं तर गोलंदाजांसाठी, त्यांना इकॉनॉमिकलच राहायचंय, त्याशिवाय वेगळा पर्याय नाहीये. पुढचा बॉल ड्राईव्ह केलं, हलकसं पदाला गॅप शोधलाय आणि आम्ही सुद्धा या धावांचा पाठलाग करण्यासाठी जय्यत तयारी करतोय. तीच भूमिका प्रयासची. चौका स्टेप आउट झाले, फ्रंट फुटला बॅलन्स केलं आणि त्यानंतर ऑन साइड मिडबी कटात त्यांनी टार्गेट केलं. क्षेत्ररक्षक नव्हता, त्या संधीचा फायदा उचलला. धावसंख्या पोहोचते आता 4 वर. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे चॅलेंजर्स चिर्ले या संघाला आणि त्यासाठी प्रयासचा खेळ महत्वाचा असेल. योगेश पेंडकर नॉनस्ट्रायकर्स एंडला आहे. सुरुवात थोडीशी आता चुकले प्रसन्न पाटील या गोलंदाजाला ओळखून योग्य ते पदलालित्य प्रयास कोळी यांनी वापरलं. आयकॉन तर चमकदार खेळ खेळतच आहेत, पण तितकाच चांगला खेळ उरण पनवेलच्या ग्रामीण खेळाडूंकडून सुद्धा पाहायला मिळालाय. वेग चांगला आहे, तितका चांगला अटेम्प्ट नव्हता. द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला प्रयास. बॅकफुटला बॅलन्स केलं, रूम क्रिएट केला, पण बॉलच्या अँगलचा यूज त्याला व्यवस्थित नाही करता आला. खरं तर विड्थ मिळाली होती, स्ट्रोक कनेक्ट होणं गरजेचं होतं, ते नाही झालं. बॉलचा वेग चांगला आहे प्रसन्न पाटीलकडे, नवीन बॉलला खूप चांगलं ते ग्रिप करतात आणि म्हणूनच आतापर्यंत पहिल्या 3 बॉलपैकी 2 बॉल डॉट आलेले आहेत. स्कोर 4 आणि गुल, दांडी गुल. प्रसन्न पाटील यांनी सुद्धा आव्हान स्वीकारलंय आणि भानावर येऊन त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. 4थ्या बॉलवर पहिला फलंदाज बाद चॅलेंजर्स चिर्लेचा.
थोडंसं गाणं आपण बदलूया. दीपक पाटलांचा बैलगाडा, जे नेहमीच करतात बैलगाडा शर्यतीमध्ये राडा. दरम्यान प्रसन्न पाटील यांच्या पहिल्या 4 बॉलला जर आपण पाहिलं, सुरुवात डॉटने, पुढच्या बॉलवर चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर विकेट. ह्या सामन्यामध्ये खूप काही दडलेलं आहे. दोन्ही संघांचं विजयाचं गणित अडलेलं आहे आणि त्याचमुळे प्रसन्न पटेल यांना जी सुरुवात द्यायची होती ती सुरुवात त्यांनी दिलेली आहे. तसेच हृदयाताई दीपक शेठ पाटील ह्या सुद्धा तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या सुद्धा नक्कीच भविष्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये आपली छाप पाडतील, यात कुठलंच दुमत नाहीये. ओम साई लॉजिस्टिक्स, पुढचा बॉल. हो, यावेळेस बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेताना बॉलला फक्त प्लेस केलंय, काऊ कॉर्नर लॉंग ऑन सीमरच्या बाहेर पाठवलंय, येतोय सार्थकच्या बॅटमधून चौकार. बेल्स कधी डिस्लॉज झाली ते पाहायचं आहे का? ओके, चला आपण रिप्ले मध्ये पाहूया. छोट्या छोट्या गोष्टी आहेत जो मोठा इम्पॅक्ट टाकतात आणि म्हणूनच त्याची तपासणी करूया आपण. आपल्याकडे 7 कॅमेरा अँगल्स आहेत 24 लाईव्ह इव्हेंटचे. आमचे विपुलजी पाटील सुद्धा समालोचन कक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चाललंय ना त्याची तपासणी करते. ऑनफिल्ड अंपायर्स स्ट्रोक ऑफर करण्याच्या अगोदरच बेल्स आपसूक पडलेली आहे, तर हा डेट बॉल असेल. हो, पुन्हा एकदा संधी मिळते आता फिल्डिंग टीमला. या 4 धावा वाचलेल्या आहेत. स्ट्रोक ऑफर करण्याच्या अगोदर बेल्स डिसलॉस झाल्या. आदरणीय दीपक शेठ पाटील यांच्याकडून सार्थक घरत यांच्यासाठी बक्षीस आलाय. षटकार खेचला तर 1000 रुपये. दीपक शेठ पाटील यांचं प्रेम आहे आणि भाऊया सार्थक घरत हे प्रेम टिकवतोय का? षटकार त्यांच्या वतीनं येतोय का? दीपक शेठ पाटील यांच्यासाठी. धावसंख्या 4 झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. प्रसन्न पाटील षटकाला चांगलं सांभाळलंय, विकेट सुद्धा त्यांनी मिळवले आणि इकॉनॉमिकल राहिला. ही महत्वाची भूमिका या षटकामध्ये त्याची आहे. ओव्हर द विकेट प्रसन्न पाटील गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. सार्थक घरत, व्हॉट ऑफ प्लेअर ही इज, कॅप्टन आहे. तितका चांगला झेल सार्थकने टिपलाय. या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल राहिलाय तो. आउटसाइड एज बॉल, बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे विपुलजी उरण पनवेलच्या सर्व क्षेत्ररक्षकांचं. त्यांनी खरंच आपल्या कामगिरीची छाप उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये पाडलेली आहे. कालपासून आपण पाहतो, मी तर म्हणेन पहिल्या दिवसापासून आपण अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण प्रत्येक संघाच्या खेळाडूंकडून पाहिलेलं आहे. खरं तर 32 संघ आहेत. 32 संघांमध्ये जरी या खेळाडूंची विभागणी झालेली आहे, पण आपण ज्या संघात सहभागी झालोय त्या संघाचं सोनं करण्याची धमक प्रत्येक खेळाडूकडे आहे. स्कोर 5, पुढचा बॉल. कधी आला कधी गेला कळलाच नाही. योगेश पेंडकरचा खेळ 0वर संपला. पहिल्या षटकाचा शेवट होतोय दमदार. प्रसन्न पाटीलने या षटकाला आपल्या नावावर केलंय. योगेशचा खेळ संपला. स्टाईल होती योगेश पेंडकरची हा स्ट्रोक ऑफर करण्याचे. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. ऑन दी टोज आले, कट करण्याचा प्रयत्न. त्यांचे हावभाव स्पष्ट करून सांगतायत की चूक झाले, पण आता क्रिकेटच्या खेळामध्ये अंडू नसतो. एकदा झालं ते झालं आणि त्याच आता योगेश पेंडकरचा खेळ 0वर संपलाय. आदरणीय हृदयताई पाटील ज्या गाडा मालकीन आहेत आणि त्यांचा जल्लोष, त्यांचं नृत्य आपल्याला ऑनस्क्रीन पाहायला मिळतंय. बैलगाडा शर्यत हा जीवाभावाचा विषय राहिलेला आहे आणि त्यातल्या त्यात फायनल सम्राट म्हणून आदरणीय दीपक शेठ पाटील आणि आदरणीय हृदयाताई दीपक शेठ पाटील यांचा बोलबाला राहिलेला आहे.
वळूया या सामन्याच्या दिशेनं. पहिलं षटक तर प्रसन्न पाटील यांच्याच बाजूनं गेले, ज्यांनी खर्च केल्या 5 धावा, मिळवल्या 2 विकेट. सामना जिंकण्यासाठी 35ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 35 धावा. उरण पनवेल प्रीमियर लीगचा इतिहास मागच्या 4 दिवसांचा आहे की सामना अटीतटीचाच होणार. उमेश माळी पुढचा बॉल ओव्हर द विकेट. वारंवार लेफ्ट आर्म बॉलरचा यूज केला जातोय. थ्रो केलाय नॉनस्ट्रायकर सेंडला, पण फलंदाज पोचलाय की नाही? पोचलाय. फलंदाज पोचलेत म्हणजे 2 धावा मिळतील. लेग बायच्या 2 धावा ऍड होतील. धावसंख्या पोचते 2च्या मदतीनं 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. थोडा अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता आणि म्हणूनच 1 धाव मिळाली. लगेचच दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केले. या सामन्यामध्ये एक धावेचं महत्व चॅलेंजर चिरलेला ठाऊक आहे, कारण तो संघर्ष त्यांना एक धाव जोडण्यासाठी करावा लागतोय. आतापर्यंत पूर्ण डावाचा आढावा घेतला तर 7 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 1 चौकार आहे, 2 विकेट्स आहेत. त्यासमुळे पडझड तर होते इतकं मात्र नक्की. उमेश माळी, फरदीन काझी यष्ट्यांच्या मागे सर्व गोष्टींची व्यवस्थित चाचपणी करतायत. गोलंदाज त्यांचं काम अचूक करतायत. चला, शोध मोहीम चालू झालेली आहे की बेल्स नमकी कुठे गेले आणि आता सापडले. शोधा म्हणजे सापडेल. आणि कुणालने ते शोधलं. म्हणजे कुणालची नजर बघा किती चोख आहे. सर्कल पर्यंत जर बेल्स उडते म्हणजे विचार करा काय डेडिकेशन लेवलचं क्षेत्ररक्षण. तितकाच वेगाचा थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला. उमेश माळी, प्रसन्नचं पहिलं षटक इकॉनॉमिकल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं, आणि आता उमेशचं हे दुसरं षटक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. सुरुवात चांगली राहिली. फॉलिंग स्वीप झाले, कनेक्ट. बॉल जाईल फायनल सीमारेषा पार. सार्थक आहे तर मग पॉसिबल आहे. चौकार, 4 धावा. सन्माननीय अतिथी शरदजी घरत साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. दीपक शेठ पाटील यांचे अतिशय जवळचे आणि त्यांच्या समेत लखनजी पाटील यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. दीपक शेठ पाटील यांचे अतिशय निकटवर्ती आणि परम मित्र शरदजी घरत साहेबांचं इथं आगमन झालंय आणि त्यांच्या समेत लखनजी पाटील साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. ओ टू कॉम्बॉक्स. फरदीन आणि सार्थक, म्हणजे फरदीन स्वतःला सार्थक मध्ये पाहतोय का की सार्थक आपल्या आयडलच्या विरोधात खेळतोय? हा विषय खोल आहे. धावसंख्या 11 झाली, 11 धावा, 2 फलंदाज चिरल्याचा. फरदीन का स्ट्रायकर सेंडला. तोच अंदाज, जसा अंदाज फरदीनचा आपण पाहतोय अगदी तसा मिरर इमेज. फरदीन सुद्धा इम्प्रेस असेल, कारण अशा गोष्टीत खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळतात. उलट दिशेने खेळण्याचा सार्थकचा प्रयत्न होता पण तो कनेक्ट नाही झाला. येतोय डॉट बॉल. जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त होईल. क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा संघाच्या गोलंदाजांनी सुद्धा आव्हान स्वीकारलेलं आहे, कारण परंपरा काय आहे मागच्या 3 दिवसांची. तिसऱ्या सामन्याचं महत्व तुम्हाला ठाऊक आहे. मला काय सांगण्याची गरज नाहीये. जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहताय त्यांना सर्व काही माहिती आहे. पब्लिक आहे, सब जानती है. हो, कनेक्ट झालाय. पुन्हा एकदा फाईन लेग मोकळं होतं. कुठेही टाका मी मारणार, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून थेट फाईन लेग पर्यंत चपळता आहे क्षेत्ररक्षकाची. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 7. बिहाइंड द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील सार्थक राहिलेला आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक चेरलेचा खेळाडू. नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपलं नाव कमवताना पाहायला मिळेल, कारण त्याचा खेळ जेव्हा तो 15 वर्षाचा होता तेव्हापासून तो कारकीर्द गाजवतोय आणि तो 19 वर्षाखालील खेळाडू आहे. कॅप्टन आहे संघाचा. क्रॉस बॅटेड खेळलेत. स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक होते. चांगला नकार. प्रत्येक वेळा होकार देऊन चालत नाही, पण यावेळेस सार्थकने प्रशांतला नकार दिला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 13. 11 चेंडूचा खेळ संपला. जिंकण्यासाठी 27ची गरज. बॉल शिल्लक 19 चेंडू, 27ची गरज आहे. प्रेक्षक फक्त तर्क लावू शकतात. 41-40 झटपट होतील. उरण पनवेलचं क्रिकेट आहे. सहजासहजी माघार घेणारे खेळाडू नाहीये ते. पुढचा बॉल शेवटचा या षटकातला. हो, कनेक्शन झालंय. समोर असला कोणताही गोलंदाज मोठे फटके खेळणं हा माझा अंदाज. षटकार साधावा.
सार्थक घराच्या या षटकारासाठी दीपक शेठ पाटील, राधेंद्र पाजे चिरले यांच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज या षटकारासाठी देण्यात आलं. सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळते बघा. ही मैत्री आहे आणि मैत्रीसाठी आपण काही करू शकतो. ही मैत्री आहे संतोष पाटील साहेबांची, दीपक पाटील साहेबांची मैत्री तुम्हाला पाहायला मिळेल. सेलिब्रेशन मोमेंट तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळालेला आहे. काय जबरदस्त या आठवणी आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणतोय. ही मैत्री, या मैत्रीची उदाहरणं दिली जातील, या मैत्रीला लक्षात ठेवलं जाईल. आदरणीय दीपक शेठ पाटील, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून सुद्धा दीपक शेठ पाटील यांना ओळखलं जातं. 19 धावा 2 फलंदाज चालू असलेला सामना सुद्धा तितकाच मजेदार आहे, पण त्या षटकाराने थोडासा गोंधळ केलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या समीकरणामध्ये. पण आपण पहिला 13 चेंडू 13 धावा बरोबर, आणि पुन्हा एकदा तोच मोमेंट तुम्हाला पाहायला मिळेल का? अपेक्षा प्रेक्षकांची ती आहे, पण पाहूया चाहत्यांची अपेक्षा काय आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 21 धावांची गरज, षटक महत्वाचं आहे. दुसरं षटक खूप चांगलं हाताळलं होतं गोलंदाज उमेश पाणी यांनी, पण शेवटच्या बॉलवर तो षटकार आला आणि गणित चुकलं. गोलंदाजी मार्कवर विशाल जितेकर. टेप बॉलवर, या टेप बॉलने नेहमीच सामन्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे, आणि पाहूया बदल घडवणारा षटक हे विशाल जितेकर यांचं असेल का? कारण आता या षटकामध्ये खूप काही अवलंबून आहे. दोन्ही संघांचं गणित या षटकावर अवलंबून आहे. खरं तर चॅलेंजर चिरले हा संघ थोडासा वरचढ दिसतोय, पण पाहूया या षटकामध्ये डोकं वर काढतोय का क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा. क्षेत्ररक्षणामध्ये अदला बदली केली जाते. विशाल जितेकर यांना प्रत्येक खेळाडूचा अनुभव आहे, प्रत्येक खेळाडूचा अभ्यास आहे. गेल्या कित्येक वर्षांचं क्रिकेट ते खेळत आहेत. आपके कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका महत्वाची आहे. मेंटर, मॅनेजर, कोच या सर्व भूमिका त्यांच्या पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होता, पण तो बनतोय दर्शक. बॉल फाईन लेसी मारे छप्पर, कडक बेधडक प्रशांतचा हा षटकार. केलंय कनेक्शन बॅटच्या स्टिकरवर जरी राहतो, पण तो बॉल फाईन लेग सीमरच्या पलीकडे गेलाय. प्रत्येक षटकाच्या दुसऱ्या बॉलवर मोठा स्ट्रोक आतापर्यंत आलेला आहे, आणि आता उलटा सुद्धा आलाय आणि तो सरळ गेलाय कव्हर्स बॉल लाईन पार. या सामन्याची हवा काढून टाकणारा चौकार, 4 धावा. जय सर, चौकार. येस, चौकार आहे. चला, चौकार आलेल्या 4 धावा वाढतायत. आता जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही आहे. या 4 धावांच्या मदतीनं स्कोर पोहोचतोय आता 29 वर. चला, पहिल्या सामन्याची आठवण होणार आहे. प्रशांत पाटील, काय भूमिका या खेळाडूची राहिलेली आहे. 3च बॉल त्याला फेस करण्याची संधी मिळालेली आहे, आणि 3 बॉलमध्ये त्यांनी 2 मोठे स्ट्रोक सजवले. आणि या सामन्यावर जे दडपण होतं चॅलेंजर चिरले या संघावर, त्या दडपणाला बाजूला करण्याची त्याची भूमिका योग्य राहिली. मागच्या 2 बॉलवर त्यांनी गोळा केल्यात एकूण 10 धावा, आणि त्यातल्या त्यात दडपण, जो शब्द प्रत्येक क्रिकेटपटूला भेडसावत असतो, त्या दडपणाला बाजूला करण्याचं काम प्रशांतने केलेलं आहे. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. सोपं झालंय समीकरण, पण पाहूया अजूनही तुमची विल पॉवर. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे. चला, कोण आहे तसं कळवा. ऋतुज आहेत का इम्पॅक्ट? चला, ऋतुज हे इम्पॅक्ट प्लेअर आहेत. ऋतुज बाहेर आलेत ना? कधी लक्षात ठेवा, त्या खेळाडूचं नाव कळवायचं. स्पर्श आहे इम्पॅक्ट प्लेअर.
तर टार्गेट 40चं होतं आणि त्या टार्गेटसाठी फलंदाजांचे प्रयत्न सार्थकने तो खेळ सुरू केला आणि त्यानंतर साथ मिळाली प्रशांत पाटीलची. दोघांनी एक षटकार एक चौकार खेचून या डावाला आकार देण्याचं काम केलेलं आहे. धावसंख्या 30 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14 चेंडू 10 धावा. आउटसाइड एज बॉल गलीमधून मागे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाहीये. सर्व काही सुरळीत चाललंय. चॅलेंजर चिरले या संघासाठी विजयाच्या अगदी समीप चौकार. क्यूब 13 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. हेलिकॉप्टर स्टाईलने खेळायचा प्रयत्न होता. बॉल जातोय स्क्वेअर लेगला. सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल का तर नाही. एखाद्या समाधान व्यक्त करतायत आणि स्ट्राईक सार्थक स्वतःकडे ठेवतोय. षटक संपतायत. 3 धावसंख्या आहे 35. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 5 धावा. 12 चेंडू 5 धावा. दुपारीच आम्हाला विपुल पाटील यांनी क्लिप दाखवली. खरं तर हा खेळाडू चर्चेचा विषय राहिलेला आहे. म्हणजेच आदर्श ट्रॉफीमध्ये जेव्हा 37 धावांची गरज एका षटकामध्ये होती तेव्हा 6 लगातार षटकार खेचणारा हा फलंदाज. म्हणजे त्याने 5 बॉल्समध्ये 37 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3.5 मिलियन व्ह्यूज त्या व्हिडिओला 24 लाईव्ह इव्हेंटच्या राहिलेल्या आहेत. पण हा खेळाडू प्रवास जास्त करत नाही. हीच एक खंत उरण तालुक्याला आहे. नक्कीच करण तू महेश मडवी आपण प्रवास कराल. उरण तालुक्याचं रायगड जिल्ह्याचं नाव मोठं कराल ही अपेक्षा आहे. तरतूद आपण करूया आपल्या सर्व संघमालकांना सांगून. पण तुम्ही बाहेर पडा हीच सर्व चाहत्यांची इच्छा आहे. चला पाहूया भविष्यामध्ये रबर बॉल असेल टेनिस बॉलमध्ये आपण त्याला सातत्यानं रायगडच्या बाहेर खेळताना पाहू का. तर आवश्यकता आहे जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. विशाल म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सार्थक 18 वर नाबाद आहे. 200चा स्ट्राईक रेट आहे. आदरणीय दीपक शेठ पाटील यांच्याकडून ते 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा त्यांनी जिंकलंय षटकार खेचल्यानंतर. आणि पाहूया विल ही फिनिशेस विथ द स्टाईल. पुढचा बॉल विशाल. टर्नचा अंदाज घेत असताना आणखीन जास्त सतर्क राहावं लागते आणि त्यामुळे टर्न आणि बाउन्स या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगानं गेला. विकेट किपरच्या दिशेने फरदीन काझी आपलं काम उत्तम करतायत ऍज विकेट कीपर. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला. मिड ऑफ आहे. एक धाव घेण्याची इच्छा होती. धोका पत्करला आणि म्हणतात ना की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. बॉल सीमारेषा पार. चौकार. चौकार येऊन आता स्कोर जातोय तो म्हणजेच आता 39 वर आता स्कोर लेवल झालेला आहे. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 10 चेंडू. उलटा खेळलाय आणि या सामन्याला आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न अयशस्वी राहिलेला आहे. पण टाळ्या सार्थक घरत यांच्यासाठी ते बाद झालेत. सामना संपण्यासाठी अजूनही एकदा पूर्ण करावे लागेल. चॅलेंजर चिरलेला. विकेट डाऊन. सार्थक बॅक टू द आउट. विपुल सर त्या 3 दिवसांच्या परंपरेची चर्चा करायची का की तिसरा सामना ज्यांनी जिंकलेला आहे वेळापत्रकातला तोच संघ क्वालिफाय झालेला आहे. तिसरा सामना वेळापत्रकातला जो जिंकतोय तोच संघ 6वा सामना सुद्धा जिंकतोय. ती परंपरा आहे आणि पाहूया ती परंपरा. चॅलेंजर चिरले संघ राखेल का. पण त्यासाठी त्यांना 6वा सामना जिंकावा लागेल. तिसरा जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन चॅलेंजर चिरले. यस विपुल सर आता आपण नक्कीच लावणी सम्राज्ञींना ऑन स्टेज पाहणार आहोत. चला याच दरम्यान आपण सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय उपस्थित मान्यवर
शरदजी गरज साहेबांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी या राधेंद्र पादेस आणि त्यामधील